विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अच्युत गोडबोले लिखित मनात या पुस्तकातील पुढील प्रकरण नैराश्य, पृष्ठ क्रमांक 507 ते 513. वाचन स्वर विजय पटोळे. हिपोक्रेटस या ग्रीक डॉक्टरनं मेलंकोलियाला विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षण असलेला आजार मानलं होतं. डिप्रीमियर या लॅटिन शब्दाचा अर्थ खाली आणणे म्हणजेच प्रेस डाऊन असा आहे. त्यावरून मनस्वास्थ्य खाली येणे या अर्थाचा डिप्रेशन हा शब्द रूढ झाला. नंतर क्रेपलिन या जर्मन मानसोपचार तज्ज्ञानं डिप्रेशनचे प्रकार मांडले. तसे आपल्या सगळ्यांचेच मूड वारंवार बदलत असतात, पण मूडमधले बदल तीव्र स्वरूपाचे होऊन एखाद्या व्यक्तीला हानिकारक व्हायला लागले की तो केवळ क्वचित होणारा बदल न राहता नैराश्याचा मानसिक बिघाड समजला जातो. दैनंदिन आयुष्यातल्या मानसिक ताणतणावामुळे किंवा एखाद्या चिंतेमुळे, भीतीमुळे किंवा एखाद्या अपघातामुळे येणारं नैराश्य जास्त काळ टिकलं तर ते मनोविकाराचं रूप धारण करतं. मुळातच एखाद्याची प्रत्येक प्रसंगात स्वतःला दोष देण्याची वृत्ती किंवा नकारात्मक विचारसरणी असेल आणि त्यात पुन्हा त्याच्या आयुष्यात खूप दुःखद प्रसंग घडला तरीही नैराश्य येऊ शकतं. नैराश्य हा एखाद्या संसर्गजन्य रोगालाही लाजवेल इतक्या झपाट्यानं जगभर पसरत चाललेला एक मनोविकार आहे. नैराश्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी कारणं असतात. शारीरिक कारणामध्ये अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे. मात्र अनुवंशिकता नैराश्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असली तरी नैराश्याची निश्चित वैद्यकीय कारणं अजून सापडलेली नाहीत. त्याचबरोबर मेंदूतल्या अनेक वेगवेगळ्या न्यूरोट्रान्समीटरच्या आणि हार्मोनच्या असंतुलनामुळे आणि मेंदूतल्या विशिष्ट भागांमधल्या बिघाडामुळे नैराश्य निर्माण होतं अशी एक थिअरी पण आहे. पण नक्की कशामुळं काय होतं याविषयी बरंच संशोधन आणि वादविवाद अजून चालूच आहे. नैराश्य याला शारीरिक कारणांबरोबरच मानसिक कारणंही तितकीच जबाबदार असतात. तसंच आयुष्यातला मोठा मानसिक आघात काही शारीरिक समस्यांना आमंत्रण देतो आणि मग या दोन्ही संयोगाचा मनोविकार सुरू होतात. आई वडिलांचा मृत्यू किंवा घटस्फोट, आपल्याच अपत्याचा मृत्यू, कुटुंबातला कलह, वृद्धत्व, पालकांचा प्रचंड धाक, अतिशिस्त किंवा प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळेही माणसांमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं. नैराश्यामुळे हृदयविकार, मधुमेह, हार्मोनल डिसऑर्डर्स, पार्किन्सन्स म्हणजे कंपवात, अल्झायमर्स हे विकार होऊ शकतात. तसंच याउलट हृदयविकार, कॅन्सर अशांसारख्या शारीरिक व्याधींमुळे किंवा दीर्घकाळ रक्तदाबावरच्या, झोपेच्या किंवा संतती नियमनासाठीच्या काही ठराविक गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा नैराश्याला निमंत्रण मिळतं अशी एक थिअरी आहे. सामाजिक कारणांमध्ये एकटेपणा वाटणं हे नैराश्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. समाज आपल्या पाठीशी आहे, आपण एकटे नाही आहोत या जाणीवेमुळे व्यक्तिगत आणि त्यामुळे एकूण समाजात नैराश्याचं प्रमाण कमी राहतं. याविषयी सलिगमन या मानसशास्त्रज्ञानं छान सांगितलंय. सिफेलिने न्यू गिनी या प्रांतातल्या पलुली या जमातीत एखाद्या माणसाचं नुकसान झालं तर त्या नुकसानीची जबाबदारी ही आजूबाजूच्या सगळ्यांची समजतात. म्हणजे एखाद्याचं डुक्कर मेलं तर ते ज्यानं मारलं अशा संशयिताच्या घरासमोर जाऊन त्या जमातीतले सर्वजण मिळून घोळक्यानं आरडाओरड करतात आणि मारेकरी गुन्हेगाराला नुकसान भरपाई द्यायला भाग पाडतात. यामुळे नुकसान झालेल्या माणसाला एकटं आणि असह्य वाटत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यावेळी एकूणच सामाजिक सुरक्षितता बरीच होती. अडीअडचणींना लगेच सगळे धावून येत. पण गेल्या काही शतकात शहरांची वाढ झाली, विभक्त कुटुंब पद्धती आली, त्यातून व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालं, पण सुरक्षितता घटली. प्रत्येकाचा व्यक्तिवाद वाढला, त्याला असहाय्य आणि एकटं वाटायला लागलं. त्यातूनच जीवघेणी स्पर्धा, नोकरीची अशाश्वती, बेकारी, घरातला कलह, सतत असंतुष्ट ठेवणारा आणि असंतुष्ट राहायला सांगणारा चंगळवाद या सगळ्यांमुळेही ताणतणाव, चिंता, भयगंड याबरोबरच नैराश्याचंही प्रमाण वाढलं. नैराश्याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे डिप्रेसिव्ह किंवा युनिपोलर डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डर. डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचे त्याच्या तीव्रतेवरून सौम्य, मध्यम आणि घोर असे 3 प्रकार मानले जातात.
नैराश्याचा जास्तीत जास्त आढळणारा प्रकार म्हणजे घोर नैराश्य. घोर नैराश्यामध्ये सलग नैराश्यामध्ये राहण्याचा काळ जास्त असतो. अशाच एका केसमध्ये आर्किटेक्ट म्हणून अतिशय यशस्वी असलेल्या एका माणसात एकदम लक्षणीय बदल दिसायला लागले. जेवण झाल्यावर कोणाशीच न बोलता तो बेडरूममध्ये जायचा. मग त्याचं हळूहळू कामावर जाणं बंद झालं. त्यातून त्याचं जेवण खाणं बंद झालं. मुठी आवळून तो सारखा रडत बसायचा. तुम्ही माझ्यासारख्या राक्षसाला कसं सहन करता, असं तो स्वतःच्या मुलांना म्हणायचा. हे बराच काळ चाललं आणि हळूहळू तो नैराश्याच्या मगरमिठीत खोलवर रुततच गेला. शारीरिक, मानसिक, सामाजिक समस्या एकाच वेळी एखाद्या नैराश्याच्या केसमध्ये कसा परिणाम करतात याचं दुसरं एक भयानक उदाहरण आहे. 33 वर्षांची एक गृहिणी नैराश्याच्या विकारावर उपचार घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे आली होती. तिला 4 वर्षाचा मुलगा होता आणि नवरा 3 महिन्यांपूर्वी सोडून निघून गेला होता. त्यांचं लग्न 5 वर्ष कसं बसं टिकलं होतं. लग्नाआधी ती कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये खूपच लोकप्रिय होती. सगळ्यांशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तेव्हा तिच्यात नैराश्याचा काही लवलेशही नव्हता ना तिच्या कुटुंबात कोणाला ही समस्या होती. लग्नानंतर पहिल्याच वर्षात तिचा नवरा संशयी बनला. तिने मित्रमैत्रिणींना फोन करायला देखील त्याने बंदी घातली. तो सतत तिचा संशय घ्यायचा, सगळ्यांसमोर पाणउतारा करावायचा, मारहाण करायचा. असं सत्र सुरू राहिलं. तिचं नोकरीत लक्ष लागना. यात नैराश्याची लक्षणं डोकायला लागली होतीच. मग मुलाच्या वेळी ती गरोदर असताना नवऱ्याची मारहाण वाढली आणि दुसरीकडे तो कोकेनची नशा करायला लागला. यानंतर त्यांची भांडणे वाढली आणि तो तिला सोडून गेला. मग तो सोडून गेल्यावर तिला नैराश्याचा झटका आला. तिला भूक लागेना आणि त्यामुळे तिचं वजन कमी झालं. यानंतर तिला सारखं रडू यायचं. झोप लागत नसल्यामुळे ती पहाटे 5लाच उठून बसायची. तिचा एकमेव उरंगुळा म्हणजे तिचा मुलगा होता. पण नैराश्यामुळे त्यालाही पुरेसा वेळ देता येत नाही आणि एकूणच संसार करायला आपण नालायक ठरलो या विचाराने तिला अपराधी वाटायला लागलं. त्यातून घोर नैराश्य आलं. तिच्या आईवडिलांनी मग तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरची ही केस अनेक पैलूंना स्पर्श करते. तिला भूक आणि झोप न लागणं यासारखे शारीरिक तर मूडमध्ये सारखे बदल होणं असे मानसिक विकार होते. समाजात कोणाशी संबंध राहिले नाहीत. यात आनुवंशिकता हे कारण नसलं तरी मारहाण हा धक्का तिला नैराश्यामध्ये लोटायला कारणीभूत ठरला. नंतर योग्य ती औषधं आणि मानसोपचार यामुळे ती बरी झाली. नैराश्याचा दुसरा प्रकार म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. याचे 2 मुख्य प्रकार म्हणजे मॅनिया आणि डिप्रेशन. अतिशय आनंदानं उत्तेजित होणं याला मॅनिया म्हणतात, तर तीव्र दुःख आणि वैफल्याच्या स्थितीला नैराश्य म्हणजे डिप्रेशन असं म्हणतात. बायपोलर डिसऑर्डरमध्ये मॅनिया आणि डिप्रेशन या 2 मनावस्थांमध्ये ही माणसं सतत दोलायमान असतात. त्यामुळे त्यांचे मूड्स सतत बदलत असतात. आदल्या दिवशी एकदम उत्साहात आनंदात असणारा माणूस दुसऱ्या दिवशी एकदम नैराश्याच्या आणि दुःखाच्या खावळीत जाऊ शकतो. बायपोलर डिसऑर्डरचेही अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत. बायपोलर डिसऑर्डरच्या रुग्णांना दैनंदिन जीवनातले तणाव सहन होत नाहीत. मित्र बनवण्यात अशी माणसं अयशस्वी ठरतात. बायपोलर डिसऑर्डरचं एक उदाहरण म्हणजे कार विकणाऱ्या मनोजची एक गोष्ट. मनोजच्या एका मैत्रिणीला तो खूपच लहरी आहे असं वाटायचं. ती मैत्रीण मानसोपचार तज्ज्ञाकडे नर्स म्हणून काम करत होती. मनोज बरोबर मारलेल्या गप्पांमधून तो शाळेत असताना वयाच्या 14व्या वर्षी त्याला सतत मॅनिया आणि नैराश्याचे झटके यायचे असं तिच्या लक्षात आलं. नैराश्याच्या सायकलमध्ये असताना तो 14 तास झोपून राहायचा. आपलं जगणं निरुत्साही निरुद्देश असल्यासारखं त्याला वाटत असे. या मोडमध्ये 4 ते 7 दिवस जायचे आणि परत तो एकदम ताजातवाना व्हायचा आणि तो अतिउत्साहात पहाटे 3ला उठून कामाला लागायचा. मग मॅनेची सायकल चालू व्हायची. या त्याच्या मुडी स्वभावामुळे शाळेत तो कधीच हुशार मुलगा म्हणून चमकला नाही. त्याच्या कामाबाबतीतही नेमकं हेच घडत होतं. त्याला वाटणाऱ्या चांगल्या दिवसात ग्राहकांशी उत्तम संवाद साधून तो गाड्यांची चांगली विक्री करायचा, तर वाईट दिवसात कटकट करून ग्राहकांना पळवून लावायचा. त्याने वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला
औषध आणि मानसोपचारांमुळे तो काही दिवसात बरा झाला. या रुग्णांना जर समाजातून मानसिक भावनिक मदत मिळाली तर ते लवकर सुधारतात. त्यांच्या कुटुंबियांनाही सायकोजेशन दिलं जातं आणि अशा रुग्णांबरोबर कसं वागायचं हे शिकवलं जातं. नैराश्याची लाट वाटल्यामुळे बरेचसे रुग्ण उपचार घेतच नाहीत. मेंदूतल्या विशिष्ट भागात काही न्यूरोट्रान्समीटर्स कमी असणं हे नैराश्याचं कारण मानलं जातं. चिंता वाढून नैराश्य निर्माण होण्याला सिरोटोनिन आणि गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड किंवा गाबा कमी असणं हे कारण असल्याचं लक्षात आलं. सिरोटोनिन हा नर्वस सिस्टीमचा महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे. झोप येणं, भूक लागणं, स्मरणशक्ती अशा कामांमध्ये सिरोटोनिनचा भाग असतो. सिरोटोनिनमुळे शांतता आणि समाधान वाटतं. त्यामुळे सिरोटोनिनची खालावलेली पातळी हे नैराश्याचं मुख्य कारण असतं. नैराश्याचे अनेक प्रकार असल्यामुळे त्याच्या लक्षणांवरून विकाराचं अचूक निदान होत नाही. ते झालं तर नैराश्यावर जास्त परिणामकारक औषधं वापरता येतील. नैराश्यावर वेगवेगळी अँटी डिप्रेसंट वापरली जातात. अँटी डिप्रेसंटच्या गोळ्यांनी न्यूरोट्रान्समीटर्समध्ये बदल होतात. त्यामुळे नैराश्य कमी व्हायला आणि झोप नीट लागायला मदत होते. पण यात काही प्रश्नही असतात. उदाहरणार्थ ही अँटी डिप्रेसंट्स दिल्यावर रुग्णांना काही काळ चांगलं वाटतं, पण परत विकार बळावण्याची शक्यता असते. अँटी डिप्रेसंट्स ECT म्हणजेच इलेक्ट्रिक शॉक्स, TMSC मॅग्नेटिक थेरपी अशा शारीरिक बदल करणाऱ्या उपचारांसोबत मानसोपचार देण्याची गरज नैराश्यातच असते. नैराश्यावरच्या मानसोपचारात मुख्यत्वे करून कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी वापरली जाते. रुग्णांबरोबर साधारणतः 10 ते 20 सेशन्स केल्यानंतर मानसोपचारांचे परिणाम दिसायला लागतात. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये रुग्णांचे पूर्वग्रह आणि त्यांचा विपर्यास ओळखायला आणि अर्थातच तो दुरुस्त करायला रुग्णांना मदत केली जाते. अल्टरनेटिव्ह उपचारांमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारही नैराश्यावर केले जातात. कॉम्प्लिमेंटरी थेरपीजमध्ये व्यायाम, ध्यानधारणा आणि योग्य आहार हे उपाय केले जातात. याशिवाय रिलॅक्सेशन थेरपीज, एन्व्हायरमेंटल थेरपीज, ॲरोमा थेरपी, संगीत थेरपी, सायकोथेरपी, टॉक थेरपी, इंटरपर्सनल थेरपी, स्पिरिच्युअल किंवा फेथ बेस्ड ॲक्टिव्हिटीज, प्राण्यांसोबत आणि इतर व्यक्तींसोबत संवाद यांचाही नैराश्यावर खूप चांगला परिणाम होतो असा अनेकांचा दावा आहे. औषधं आणि मानसोपचार घेणाऱ्या लोकांपैकी साधारणतः 40% लोक पूर्णपणे बरे होतात. उरलेल्यांपैकी अनेकांमध्ये बरीच सुधारणा दिसून येते, पण काही केसेसमध्ये मात्र नैराश्य त्या व्यक्तीला आयुष्यभर घेरून टाकतं, तर त्यातल्या काहींची आत्महत्या करण्यापर्यंत पाळी जाते. नैराश्यावर उपचार पद्धती काही प्रमाणात परिणामकारक ठरत असल्या तरी अँटी डिप्रेसंट्स बाबत बरेच प्रश्न आहेत. औषधं घेतली तर किती काळ घ्यायची, डोस किती असावा, औषधं आणि मानसोपचार यांचं कोणतं प्रमाण रुग्णाला लवकर बरं करेल, औषधी बंद झाली तर मानसोपचार घेत राहावेत का, ज्यांना अँटी डिप्रेसंट चालत नाहीत त्यांनी कोणते उपचार घ्यावेत, या सगळ्या प्रश्नांबाबतचं चित्र काहीसं धुसर आहे. नैराश्य हे आपल्याला साहित्यात अनेकदा दिसतं. कीट्स सारख्या कवींच्या कविता नैराश्यानं, दुःखानं इतक्या ओतप्रोत भरलेल्या असतात की कीट्स आजच्या काळात नैराश्याचा रुग्ण मानला गेला असता. जर्मन लेखक गटेनं लिहिलेलं द सॉरोज ऑफ यंग वर्दर या पुस्तकानं गटेला रातोरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. नेपोलियन बोनापार्टला ते उत्कृष्ट साहित्य वाटे, पण त्यात इतकं नैराश्य आणि दुःख होतंय की हे पुस्तक ज्यांनी वाचलं त्यांच्यापैकी 2000 लोकांनी ते वाचून नैराश्याने त्यांनी सरळ आत्महत्या केली. हे सगळं इतकं वाढलं की शेवटी फेडरिक निकोलाय यानं लोकांचा मूड बदलण्यासाठी द जॉयज ऑफ द यंग वर्दर नावाचं पुस्तक लिहिलं. गटेला ते मुळीच आवडलं नाही. यावरून गटे आणि निकोलाय आयुष्यभर भांडत बसले. डोस्टोव्स्कीच्या क्राईम अँड पनिशमेंटमध्ये, चेकावच्या सीगलमध्ये शेवटी आत्महत्या आहे. टू बी ऑर नॉट टू बी या शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातल्या सुप्रसिद्ध मनोगतात हॅम्लेट त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे नैराश्य येऊन आयुष्य संपावं असं म्हणतो. ग्रहॅम ग्रीनच्या द पॉवर अँड ग्लोरी आणि द क्वाईट अमेरिकन सारख्या कादंबऱ्यातली पात्र नैराश्याच्या गर्तेत गेलेली दिसतात. सामान्य लोकांपेक्षा कलाकार, कवी अशा मंडळींना बायपोलर डिसऑर्डर जास्त प्रमाणात होते, म्हणूनच ते आनंद किंवा दुःख आणि नैराश्य यांच्या टोकाला जाऊन शकतात. साहित्यकार व्हर्जिनिया वुल्फ, अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी नैराश्याच्या तीव्र गर्तेत असताना आत्महत्या केली. लिओ
टॉलस्टॉय, एडगर ॲलन पो, चार्ल्स डिकन असे लेखक तर मायकेल अँजेलो सारखे कलावंत यांना घोर नैराश्याशी सामना करावा लागला होता. व्हॅन गॉग या 18व्या शतकातल्या चित्रकार त्याची चित्र त्याच्या मनातल्या वादळांची, मूडमधल्या बदलांची प्रतिबिंबित आहेत. त्याची कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. व्हॅन गॉग खूपच भाविक आणि हळावा होता. तो स्वतःच्या 37 वर्षांच्या आयुष्यात आक्रमक, हिंसक होत गेला. 16व्या वर्षी तो एका आर्ट डीलरच्या हाताखाली काम करू लागला. तिथं काम करत असताना त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. लवकरच तीही नोकरी गेल्यामुळे शिक्षक म्हणून काम करावं असं त्याला वाटू लागलं. पण तोही प्रयत्न म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. नंतर त्याला धर्मोपदेशकाचं काम मिळालं. पण लवकरच तेही काम संपुष्टात आलं. शेवटी एका पुस्तकाच्या दुकानातल्या नोकरी सुटल्यामुळे तो चित्रकलेकडे पुन्हा वळला. आई सतत नैराश्यामध्ये असल्यामुळे तो सतत प्रेमाच्या शोधात होता. या प्रेमाच्या शोधात त्याला त्याच्या घरमालकिनीच्या मुलीनं नकार दिल्याचा त्याच्या मनावर प्रचंड आघात झाला. त्यानंतर त्याचं प्रेम त्याच्या चुलत बहिणीवर बसलं. आपल्या भावना किती उत्कट आहेत हे दाखवण्यासाठी त्यानं त्याचा एक हात एका ज्योतीवर धरला. त्याच्या वडिलांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने घराबाहेर काढलं. पुढे तो एका गर्भवती वेश्येच्या प्रेमात पडला. या त्याच्या निर्णयाचं त्याच्या घरातले फार वैतागले. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याला समजून घेणारी आणि त्याच्यावर प्रेम माया करणारी एकच व्यक्ती होते, ती म्हणजे त्याचा भाऊ थिओ. 2 वर्षाच्या काळात त्यानं 25 सेल्फ पोर्ट्रेट्स काढली. पण तो अधिकच लहरी होत गेला. स्वतःची काळजी घेणं त्यानं सोडून दिलं होतं. कित्येक दिवस तो उपाशी राहत असे. घराबाहेर पडायला त्याला नकोसं वाटत. तो घरात अतिशय थंड वातावरणात अंगावर गरम ब्लँकेटही न घेता झोपत असे. अपयशाची शिक्षा तो या प्रकारे स्वतःला देई. 1888 मध्ये व्हिन्सेंट व्हॅन गॉग आल्स येथे कलाकारांची एक वसाहत सुरू करण्याच्या उद्देशाने गेला. यासाठी त्यानं पॉल गोग्याची मदत घेतली. रंगाच्या नळ्या दाबून कॅनव्हासवर रंग टाकून त्यानं स्वतःची एक उत्स्फूर्त शैली निर्माण केली. स्वतःची पोर्ट्रेट्स, मित्रांचे पोर्ट्रेट्स, फळं, उमलणारी फुलं, सूर्यफूल, निसर्ग चित्र, घर, बटाट्याचे शेतकरी ही सगळी त्याची सुरुवातीची चित्र प्रागतिक कालखंड दर्शवतात. त्याची कामात प्रगती होऊ लागली. मात्र गोग्यासोबतची भांडणं मात्र त्याला सहन होत नसत. ती कित्येकदा विकोपाला जात. गोगॅंगनं घरातून निघून जा असं धमकावलं की व्हॅन गॉग त्याच्या तोंडावर ग्लास पिकून आपला राग व्यक्त करत असे. काही वेळात तो रेझर घेऊनही गॉंगला मारायला धावत असे. एका ख्रिसमसच्या संध्याकाळी आपल्या कानाखालचा भाग कापून व्हिन्सेंट व्हॅन गॉगनं तो रक्ताळलेला तुकडा वर्तमानपत्रात गुंडाळला आणि तो सांभाळण्यासाठी त्याच्या आवडत्या वेश्येला नेऊन दिला. तिनं हे पोलिसांना कळवलं. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेला सापडला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला वेडाचे झटके येऊ लागले. तिथे त्याला नजरकैदेत ठेवावं लागलं. या काळात थिओचं लग्न झालं होतं आणि मुलगाही झाला होता. तरी तो व्हॅन गॉगला पैसे पाठवत असे. सतत आजारपण, विचित्र भास आणि निराशा अशा गोष्टींमुळे व्हिन्सेंट व्हॅन गॉगला नेहमी आत्महत्या करावीशी वाटे. आत्महत्यासाठी तो कधी टर्पेंटाईन पित असे तर कधी रंग किंवा दुसरं कुठलं विष पित असे. शेवटी काही पर्याय नसल्यामुळे सेंट रेमी या एका वेड्यांच्या इस्पितळात त्याला 1 वर्ष राहावं लागलं. तिथं त्याने 300 पेक्षा अधिक चित्र काढली. त्यातली स्टारी नाईट हे चित्र अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानं दारू आणि सिगारेट पिणं सुरू केलं. नैराश्य आणि मानसिक विकाराच्या झटक्याने त्याला स्वतःला गोळी मारून घेतली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरीने त्याला वाचवण्याची शर्त केली. पण त्याची स्वतःची जिवंत राहण्यासाठीची इच्छाशक्ती राहिली नव्हती. योगायोग असा की व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर काहीच महिन्यात त्याचा भाऊ थिओ याचाही मृत्यू झाला. व्हॅन गॉगनं आत्महत्या का केली हे नक्की कुणालाच माहीत नाही. आज व्हॅन गॉगच्या प्रत्येक चित्राची किंमत कित्येक लाख कोटी रुपये असावी. तो जिवंत असताना आपल्या उभ्या आयुष्यात एकच चित्र तो विकू शकला. रेड वाईन यार्ड नावाचं हे त्याचं गाजलेलं चित्र त्यानं स्वतःला गोळी मारण्याआधी 4 महिने विकलं होतं. पण हे चित्रही थिओ व्हॅन गॉगला खुश करण्यासाठी स्वतःच विकत घ्यावं लागलं असं म्हणतात. प्रेम आणि जीवन दोन्हीतल्या अपयशामुळे खचून त्यानं स्वतःला संपवलं. व्हॅन गॉगच्या अनेक मानसिक आजारांनी अख्ख्या मेडिकलच्या शाखा, सायकॅट्री आणि एज्युकेशनल प्रोफेशनल्स यांना हादरवून सोडलं. 150 पेक्षा जास्त
स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर ही 2 निदानं बऱ्याच जणांनी केली आणि तेच त्याच्या मृत्यूचं महत्त्वाचं कारण मानलं. मात्र आजपर्यंत एकही निदान सर्वानुमते स्वीकारलं गेलं नाही. व्हॅन गॉगनं ज्या पद्धतीने स्वतःला संपवलं त्या पद्धतीलाच व्हॅन गॉग सिंड्रॉम असं म्हणतात. या सिंड्रॉममध्ये व्यक्ती स्वतःला त्रास करून घेते आणि तिला विविध भास होत असतात. विन्सेंटचे 2 काका मानसिक विकाराने त्रस्त होते. त्याची आई नेहमी नैराश्याच्या गर्तेत असायची. रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस एल्सिन, इंग्लंडची लेडी डायना, हॉलिवूड अभिनेता हॅरिसन फोर्ड, हॅरी पॉटरची लेखिका J.K. रोलिंग, मेरिलिन मनरो, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, रूझवेल्ट, निक्सन यांच्यासारखी खंदे राजकारणी आणि ऑल्ड्रिन सारखा अंतराळवीर या वादळी व्यक्तिमत्वांना नैराश्यानं आलं होतं. एल्टन जॉन हा ब्रिटिश पॉप गायक तर 2 वेळा नैराश्याच्या विकारातून गेला. स्टीफन हॉकिंग हा ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम लिहून लोकप्रियतेच्या शिड्या चढलेला शास्त्रज्ञ. त्याला प्रथम 1960 मध्ये असह्य रोग निदान झाल्यावर आणि 1976 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर नैराश्याचे झटके आले होते. साहित्यासोबत चित्रपटांमध्येही नैराश्य दिसतं. गर्ल इंटरप्टेड या सिनेमात 18 वर्षांची एक मुलगी कॉलेजमध्ये न जाता लेखिका बनायचं ध्येय ठरवते, पण पुढे तिला नैराश्य येऊन ती आत्महत्येचा प्रयत्न करते. यानंतर ती मनोरुग्णालयात राहते. अशा थीमवर हा सिनेमा आधारलेला होता. द आवर्स या सिनेमात निकोल किडमन या अभिनेत्रीने व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेची भूमिका साकारली. यातल्या 3 व्यक्तिरेखा नैराश्यातून येणाऱ्या आत्महत्याच्या विचारांशी झगडत असतात. ऑर्डिनरी पीपल या सिनेमात तरुण मुलगा गमावल्यानंतर येणाऱ्या नैराश्याला एक कुटुंब कसं तोंड देतं ते रंगवलं आहे. एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची शोक करण्याची वेगवेगळी पद्धत यात दिसते. शोकामुळे येणारं नैराश्य हा प्रकार जगभर सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळतो. स्वीट हार्ट्स नावाच्या सिनेमात सहज भेटलेल्या एका युगोलातील तरुणी बायपोलर डिसऑर्डरची शिकार असते. मूड डिसऑर्डरचा प्रतिभेशी संबंध असतो का, यावर सतत वाद चालू असतात. अनेक गाजलेले कलाकार मेलंकोली किंवा नैराश्याचे बळी का होतात हा कायम प्रश्न आहे. प्रतिभा किंवा सर्जनशीलता हा नवीन शोध लावण्याची क्षमता, समस्या सोडवणं, कलाकृती निर्माण करणं, नवनवीन कल्पनांना जन्म देणं यांच्याशी निगडीत असते. तर दुसरीकडे नैराश्य हे दुःख, विषण्णता, अपराधीपणा, हताशपणा याच्याशी जोडलेलं असतं. या भावनांच्या तीव्र स्वरूपात कलाकाराच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचार येतात. कलाकृती निर्माण करताना असलेला एकटेपणा आणि अस्वस्थता त्यांना दुःखाकडे आणि नैराश्याकडे नेतो. पण कलाकृती निर्माण करणाऱ्या उत्कट भावनाच त्यांना उत्कृष्ट कलाकृती निर्माण करायला मदत करतात. समाजातली चांगली प्रतिमा आणि खूप उत्तुंग यश लाभूनही अनेक कलाकार सर्जनशीलता व्यक्त करताना नैराश्याशी झगडताना दिसतात. आज जगाला चंगळवादानं घेरलंय. या नव्या चंगळवादी बाजूरू समाजव्यवस्थेचा मानसिकतेवर काय परिणाम होतो? एका अभ्यासानुसार अमेरिकेत 2ऱ्या महायुद्धापासून ते शतकाच्या अखेरीपर्यंत नैराश्याचं प्रमाण 10 पट वाढलं. 1990च्या दशकात 10 मोठ्या विकारांपैकी 5 मनोविकार होते. त्यात नैराश्याचा पहिला क्रमांक लागत होता. नैराश्य हा 2020 साली अत्यंत मोठा मनोविकार असेल आणि त्याचं प्रमाण 26% पोहोचेल असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. आज चहूकडे प्रचंड चंगळवाद, जीवघेणी स्पर्धा, त्याचबरोबर अतिशय वेगवान, हानिकारक, अति ताणतणावाची जीवनशैली, बेकारी, कामाची अशाश्वती, गरिबी, रोगराई, प्रदूषण, कुटुंब, कारखाना, मित्रमैत्रीण, नवरा बायको अशा सगळ्यांमधलेच अस्थिर तकलादू मानवी संबंध, असुरक्षितता, अशाश्वती, धर्मांधपणा, दहशतवाद, गुन्हेगारी, अविश्वास या सगळ्यांनी आपल्या समाजाला घेरलंय. यामुळे कुठे सुख समाधान दिसत नाही. फक्त पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा, हुद्दा यांच्या मागे रानटी जनावरांप्रमाणे ही चंगळवादी संस्कृती सगळ्यांना धावायला लावते. मग ते मिळवणं फारच थोड्यांना शक्य होतं. बाकीच्या सगळ्यांना नैराश्य पदरात पडतं. ध्येय आणि अपेक्षा जर वास्तवापेक्षा खूपच वेगळ्या असतील तर या नैराश्याची परिसीमा गाठली जाऊन तो एक मनोविकारच होतो. या सगळ्या कारणांमुळेच आज नैराश्याचं प्रमाण वाढते. शिवाय जर आपण समाजव्यवस्था आणि त्यातली मूल्य बदलली नाहीत तर नैराश्याचं हे प्रमाण उद्याच्या जगातही वाढतच जाईल.
नैराश्याच्या वाटेवर हर एक चेहरा जुना आहे. खोल गर्तेतला प्रवास सारा फिरून पुन्हा पुन्हा आहे.